लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. रोहिले बुद्रुकमध्ये घरकुल लाभार्थ्यांचा संताप. 23 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा. जागा न दिल्यास रास्ता रोको आंदोलन छेडू, जगनभाई सोनवणे. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीविरोधात आंदोलनाची तयारी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष माननीय जगनभाई सोनवणे यांनी दिला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की रमाई आवास योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना ग्रामपंचायत हद्दीत जागा देण्यात आली असल्याचे सांगितले जात असताना इतर काही लाभार्थ्यांना नाशिक जिल्हा परिषदेची अंतिम परवानगी नसल्याचे कारण देत जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारात हेतुपुरस्पर राजकारण व भेदभाव झाल्याचा आरोप संतप्त लाभार्थ्यांनी केला आहे. अपूर्ण प्रस्तावाचा आरोप ग्रामपंचायत अधिकारी RM मगर यांनी जिल्हा परिषदेकडे घरकुल बांधकामासाठी जागा मागणीचा अपूर्ण प्रस्ताव पाठवल्याचेही समोर आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. परिणामी अनेक लाभार्थी जागेअभावी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त लाभार्थ्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 सोमवारपासून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी शासन, प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान नांदगाव पंचायत समितीकडून उपोषणकर्ते वैयक्तिक जबाबदार राहतील असे पत्र काढल्याचे समजते. मात्र हे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जगनभाई सोनवणे यांनी दिला आहे. जय भीम, जय संविधान. ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध 10 संघटनांच्या वतीने नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाई मुक्तारामजी बागुल पत्रकार यांनी 23 तारखेपासून नांदगावच्या आणि संपूर्ण ग्रामीण प्रश्नांच्या संदर्भात जे आमरण उपोषण करणार आहेत 23 तारखेला, त्या संदर्भात भाई मुक्ताराम बागुल यांना ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटना आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा आहे. त्यांच्या जीवाला जर कमी जास्त झाल्यास त्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती ही जबाबदार राहील आणि म्हणून त्यांच्या मागणी संदर्भात तातडीने या ठिकाणी प्रश्न सोडवावा, अन्यथा ग्रामपंचायतला व पंचायत समितीला मी स्वतः येऊन ताला ठोक आंदोलन करेल व नाशिकला रेल रोको आंदोलन करू, लॉंग मार्च करू आणि या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात आक्रमक जन आंदोलनाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. मुक्ताराम भाऊ बागुल हे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, घाम गाडणाऱ्यांचे, सर्व जाती धर्मियांचे लाडके नेते आहेत, आंदोलनकारी नेते आहेत आणि ग्रामीण नाशिक जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मीचे आहेत. त्यांना जाहीर पाठिंबा. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.